हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मजेत ना? चला तर मग माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि जर कोणी नवीन असतील आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर हे बघा, अशा प्रकारे सबस्क्राईब करा. आत्ता बघा 5:30 वाजून गेलेले आहेत, म्हणजे 5:45 होत आलेले आहेत आणि आत्ता पूर्ण उजेडत आला आहे. बघा, मी 5:30 वाजता उठले होते, त्या टायमाला पूर्ण अंधार होता आणि आता 6 वाजत आलेला आहेत आणि आज आहे योगा डे. तर मी चालली आहे योगाला, सेलिब्रेशन वगैरे करणार आहेत म्हणून. तर जाताना बघा मी असे काही व्हिडिओ वगैरे काढत गेली होती. भरपूर जण यायचे बाकी होते, त्यानंतर हळूहळू भरपूर जण यायला लागली. तर बघा, आंतरराष्ट्रीय योगा दिन आहे म्हणून सगळ्यांनी व्हाईट ड्रेस घातला होता. मी पण व्हाईट ड्रेस घातला होता. इथं आल्यावर बघा सगळ्यांनी योगा वगैरे केला आणि खूप छान असं दरवर्षी म्हणजे योगाचा काही कार्यक्रम असू द्या, सगळी येणार. जे रोज डेलीचे येत नाहीत ते सुद्धा येतात. खूप छान मिळून असं सगळं योगा वगैरे सगळं सेलिब्रेशन वगैरे काही का असना, म्हणजे कोणाचं पण काही पण असू द्या, पण सगळी एकत्र येऊन खूप छान असं सेलिब्रेशन वगैरे करतात आणि खूप छान वाटतं. ह्या सगळ्या खूप वयस्कर आहेत, पण ह्या सगळ्यांच्यात आल्यावरती मला तर खूप छान वाटतं. कारण ह्यांच्याकडं बघून असं वाटतं, चला आपण आज आपल्याकडं अजून भरपूर वेळ आहे, आपण भरपूर काही करू शकतो. हे ह्या लेडीजकडं सगळ्यांकडं बघून वाटतं. खरंच खूप मनाने चांगल्या आहेत ह्या आणि खूप छान असं आम्ही योगा वगैरे करू, हसत खेळत योगा करतो. वाटतही नाही की 1 तास कसा गेला. आणि खरंच जे वयस्कर असतात त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं असतं. पण कसं असतं, म्हणजे प्रत्येकांचे विचार जुळतीलच असं नसतं. पण ह्या सगळ्यांसोबत खरंच खूप असं भारी वाटतं. कारण ह्या प्रत्येक जणी खूप वेगवेगळ्या आहेत, खूप विचारांच्या वेगवेगळ्या आहेत. पण तरी पण आता मी ह्यांच्यापेक्षा यंग आहे, तर माझ्यासोबत माझ्यासारखे राहतात. त्यांच्या मैत्रिणी आहेत तर त्यांच्यासारखे त्यांचे राहतात. त्यामुळं खरंच ह्यांच्यासोबत योगा वगैरे करायला आल्यावरती खूप छान वाटतं. आणि हे बघा, खूप असं नवीन नवीन काही ना काही शिकायला भेटतं. कोणाची चमक वगैरे भरलं, कोणाला काही टेन्शन वगैरे असतं, तर त्यामध्ये बघा भरपूर योगामध्ये असे प्रकार आहेत की ते आपण करून आपण आपलं मन शांत करू शकतो. या आपल्याला काही त्रास होत असेल तर त्याच्यामुळं तो दूर होतो. कारण आपण भरपूर बघा मेडिसिन्स घेतो, औषधं वगैरे खूप अनेक प्रकारचे घेतो, पण मेन म्हणजे योगा आपल्या शरीराला योगा खूप इम्पॉर्टंट आहे, ते आपण करत नाही. पण खरंच सगळ्यांनी योगा केला पाहिजे. मला तर आता अंशमुळे एवढा वेळ भेटत नाही, पण जेवढा वेळ भेटेल तेवढा मी घरात का होईना पण सूर्यनमस्कार वगैरे करत असते. पण खरंच योगा करणं आपल्या शरीराला खूप फायदेशीर आहे, खूप म्हणजे खूपच फायदेशीर आहे. आणि जसं आपण एकटं करत असतो, एकटं करण्यात आणि सगळ्यांच्यात करण्यात खूप फरक आहे. आता मी ते अनुभवले म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते. म्हणजे मला जे वाटतं ते मी तुमच्यासोबत शेअर करते. कारण सगळ्यांच्यासोबत असणं म्हणजे सगळा योगा वगैरे होतो आणि हसत खेळत कधी 1 तास जातो समजत नाही. पण ज्याच वेळे आपण एकटं करत असतो त्यावेळेस तेवढं मन लावून होत पण नाही. कारण सगळ्यांच्यासोबत करणं, ग्रुपने करणं आणि एकटं करणं ह्यामध्ये खूप फरक आहे आणि तो मी अनुभवलेला आहे म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते. जर कोणी योगा करत नसेल तर योगा स्टार्ट करा. आणि तुमच्याच जवळपास योगा घेणारे असतील किंवा तुम्हाला गरज असेल की योगा आमचे ते स्टार्ट करायचे, पण सुरुवातीला कोण योगा घ्यायला नाही, तसं जर वाटलं तर नक्की कमेंट करून सांगा. भरपूर जण आहेत की हेल्प करतात, विदाऊट फी घेता, चार्जेस नाहीत घेत योगासाठी. आता भरपूर योगा शिकवतात ऑनलाईन वगैरे, त्याची काय फी असते, पण तसं न घेता सुद्धा योगा करू शकतो आपण. जर तसं कोणाला योगा वगैरे करायचं असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमची इथं पण आपण सुरुवात करू शकतो. काही हेल्प लागत असेल तर तेही करू शकतो. तर बघा, खूप छान वाटलं सगळ्यांच्या सोबत असं योगा वगैरे करताना.
आणि आज योगा डे होता, तर भरपूर असे अनेक प्रकारचे योगा वगैरे त्यांची लिस्ट आली होती. त्या लिस्टनुसार सुद्धा सगळा योगा घेतला आणि जो राहिलेला वेळ होता आमच्याकडं त्याच्यात आम्ही काही एक्स्ट्राची योगा वगैरे किंवा आपल्याला शांत वाटण्यासाठी कोणता योगा केला पाहिजे या आपल्या डोक्यांमध्ये खूप अनेक प्रकारचे विचार असतात. अनेक म्हणजे आपण सेकंदाला सुद्धा भरपूर असा विचार करत असतो. तर त्याच्यासाठी आपल्याला शांत वाटण्यासाठी योगा करणं खूप गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी काही ना काही सांगत होते. प्रत्येक जणांचे काही जे प्रत्येकाला माहीत होतं त्यानुसार ते सांगत होते आणि सगळे ते करत होते. असं नाही की एक सांगतं आणि करत नाही असं नाही. भरपूर जण मग करायला सुरुवातसुद्धा करतात. मग ते त्यामुळे सगळ्यांच्यात खूप छान वाटतं. आणि हे बघा, आपली जर कंबर वगैरे दुखत असेल, पाठण दुखत असेल, भरपूर काही असे शरीराचे त्रास असतो, हे बघा ते पण सांगत होते. हे अशा प्रकारे केल्यानंतर आपली चमक वगैरे भरलेली असते तर त्याने ते व्यवस्थित होतं, दुखायचे राहून जाते. आणि हे अशा प्रकारे भरपूर असे वेगवेगळे योगा आहेत आणि ते केल्यानंतर खूपच छान वाटतं. तर हे इथे एक नवीन खूप असं काही बघायला भेटलं. त्यानंतर बघा आम्ही ओम वगैरे घेतलं आणि प्रार्थना घ्यायची होती. तर प्रार्थनेला सुद्धा सुरुवात करणार होते आणि मी चालले होतं आपलं म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावेत म्हणून मी काही व्हिडिओ वगैरे तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. तर व्हिडिओ कंटिन्यू करा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा, आमचा खूप छान असा योगा वगैरे झाला होता आणि आत्ता चालले होते नाश्ता. तर नाश्त्यासाठी बघा समोसे आणायचे होते म्हणून गेले होते समोसे आणायला. तोपर्यंत आमचा चांगला होता बांगडा डान्स आणि खरंच सगळ्यांच्या मिळून खूप छान असं आम्ही एन्जॉय करतो. आणि त्यानंतर बघा काकांचा बड्डे होता, तर त्याही बड्डे सेलिब्रेशन वगैरे केला. 63वा बड्डे होता. तर तो कशा प्रकारे केला हा तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे. तर कंटिन्यू व्हिडिओ करा. खूप छान अशा शुभेच्छा दिल्या आणि त्यानंतर कोणाला जर काही बोलायचं असेल तर समोर जाऊन बोला असं झालं. आणि त्यानंतर बघा आता आणले होते आज नाश्त्याला समोसे, कारण आज आंतरराष्ट्रीय योगा डे होता म्हणून सेलिब्रेशन करायचं म्हणून समोसे वगैरे असं आणलं होतं. तर खूप छान असे समोसे वगैरे आमचा नाश्ता वगैरे झाला
आणि त्यानंतर बघा मी चालली होती आता घरी, कारण अंशच्या पप्पांना सुद्धा ऑफिसला जायचं होतं. अंशचा क्लास होता, कारण शनिवार होता त्यामुळे स्कूल नव्हतं. त्यामुळे बघा आता मी चालली होती घरी. आणि घरी जाताना असतानाच्या ह्या काही मावशी वगैरे होत्या, त्यांच्यासोबत मी व्हिडिओ शेअर केलेले आहेत. त्यांना म्हटलं या आपण सेल्फी घेऊ. सेल्फी राहिला आणि व्हिडिओ स्टार्ट केला. तर असा होता माझा दिवस. आणि कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.